धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं स्वागत करते. खादी ग्रामोद्योग आयोग हा भारत सरकारचा सर्वात महत्त्वाचा आयोग आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम आणि उद्यम मंत्रालयाच्या अधिपत्याखाली हा आयोग काम करतो. या आयोगाच्या विविध योजनांविषयी, उपक्रमांविषयी आज आपण खादी ग्रामोद्योग आयोगाचे भारत सरकारचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर. खादी ग्रामोद्योग आयोग हा कधी स्थापन झाला आणि आयोगाचं मुख्य कार्य काय? खादी ग्रामोद्योग आयोग हा भारत सरकारच्या एका विशिष्ट पद्धतीनं काम करणारा हा आयोग आहे आणि संसदेमध्ये 1956 साली एक कायदा संमत झाला आणि आयोग 1957 सालापासून कार्यरत आहे. आयोगाचं काम संपूर्ण देशभरामध्ये पसरलेलं आहे. प्रत्येक राज्यामध्ये आयोगाचं एक राज्य कार्यालय आहे आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येक राज्याच्या विधान परिषदांच्या मध्ये जी काही मंडळं अस्तित्वात येतात तर त्यांच्याशी समन्वय साधण्याचं काम आयोग या ठिकाणी करत आहे. आयोगाचा मुख्य उद्देश हा आहे की साधारणतः गावामध्ये जे काही उद्योग आहेत त्या उद्योगाला चालना देणं, त्याची उभारणी करणं आणि बेरोजगार जे काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी उद्यमी बनवण्याचं जे काम आहे त्या कामामध्ये पुढाकार घेणं हे आयोगाचं मुख्य काम आहे. आणि या अनुषंगाने आयोग साधारणतः 1957 सालापासून पूर्ण देशामध्ये काम करत आहे. ग्रामीण जो आयोग आहे किंवा ग्रामीण औद्योगिकीकरणासाठी आयोग कसा कार्यरत आहे, म्हणजे कसं कार्य करतो? ग्रामीण औद्योगिकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाची जी साधनं आहेत किंवा गावामध्ये जी काही मनुष्यबळ आहे तर त्यांना त्या ठिकाणी कुशलतेचं ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं आणि त्या अनुषंगाने त्या सगळ्या साधनांचा व्यवस्थितपणे वापर करून त्यांना प्रकल्प वगैरे उभारण्यासाठी मदत करणं आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकल्पांना आता अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे एक योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. या योजनेच्या अंतर्गत वित्तीय सहाय्यता राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी प्रदान करणं हे काम सध्या आयोग करतो आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही कारागीर आहेत किंवा जे काही आर्टिझन्स आपण ज्यांना म्हणतो अशा सगळ्या कारागिरांना या ठिकाणी संरक्षण देणं, त्यांच्या कलेची जोपासना करणं आणि त्यासाठी एक समूहाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मदत केली जाते. त्याला आपण क्लस्टर अप्रोच असं म्हणतो आणि त्यासाठी स्फूर्ती या नावाची एक जी योजना आहे ती योजना या ठिकाणी आयोग राबवतो. खेडेगाव सशक्तीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी आयोग कोणत्या प्रकारचं कार्य करतं? खेडेगावच्या मध्ये सक्षमीकरण व्हायला हवं, खेड्यातल्या जे काही साधनं आहेत त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा. या अनुषंगाने आयोगाने काय केलेलं आहे तर ज्या ज्या ठिकाणी अशी साधनं असतील त्याचा थोडासा सर्वेक्षण करून तिथे त्या त्या पद्धतीच्या उद्योगांच्या उभारणीसाठी वित्तीय सहायता केली जाते आणि मग काही प्रशिक्षणाची व्यवस्था असेल ती त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं की साधारणतः बघा कृषी पूरक जे काही उद्योग आहेत त्याला अलीकडे जास्त प्राधान्य आहे. खास करून मसाले तयार करणं असेल, त्याच्यानंतर फळ प्रक्रिया उद्योग असेल, त्याच्यानंतर बेकरी उद्योग असेल, ग्रामीण तेल उद्योग असेल, असे जे काही उद्योग आहेत की जे कृषीला पूरक अशा प्रकारचे प्रक्रिया उद्योग आहेत. मग अशा सगळ्या उद्योगांच्यासाठी आयोग या ठिकाणी मदत करतं आणि ती मदत या अनुषंगाने करतं की प्रकल्प त्या ठिकाणी छोटे छोटे उभे करणं आणि ह्या सगळ्या प्रकल्पांना जी काही वित्तीय सहाय्यता आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि मग एकंदरीतच एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आयोग करतो. बिलकुल. कारण या सगळ्या गावांच्या मध्ये ही जी काही साधनं आहेत या साधनांचा व्यवस्थित वापर अपेक्षित आहे आणि तो त्या ठिकाणी होणं आणि त्यासाठीचा जो काही वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून जी काही शक्यता आहे ती सगळी पडताळून त्या ठिकाणी प्रकल्पाची उभारणी आमच्या मार्फत केली जाते. सध्या बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न आहे. तर बेरोजगारी थांबवण्यासाठी रोजगाराभिमुख योजना कशा प्रकारे कार्यान्वित केल्या जातात? की खादी ग्रामोद्योग आयोग
हा राष्ट्रीय स्तरावरच्या एका मोठ्या योजनेचा एक नोडल एजन्सी म्हणून या ठिकाणी काम करत आहे. आणि ती योजना म्हणजे भारत सरकारची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना. या योजनेच्या अंतर्गत साधारणतः 50,000पासून ते 25 लाखापर्यंतची वित्तीय सहायता या ठिकाणी देण्यात येते. या योजनेचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये जो कुणी उद्यमी किंवा ज्याला प्रवर्तक व्हायचा आहे त्याला केवळ 5% किंवा 10% स्वतःचे गुंतवावे लागतात आणि उर्वरित जो आहे तो बँक फायनान्स म्हणजे ज्याला आपण बँकेच्या मार्फत त्याची वित्तीय सहायता होते. आणि याच्यामध्ये साधारणतः 35% जी सबसिडी आहे किंवा जे अनुदान आहे ते खादी ग्रामोद्योग आयोग देतं. म्हणजे जर समजा एखादा प्रकल्प गावामध्ये उभा करायचा असेल तर त्याला 35% अनुदान मिळतं. आणि त्याच प्रकारे जर समजा असाच उद्योग शहरामध्ये उभा करायचा असेल, अर्बन एरियामध्ये करायचा असेल तर त्याला 25% अनुदान मिळतं. आणि उर्वरित जो आहे भाग तो त्या ठिकाणी वित्तीय सहायतेच्या माध्यमातून बँका त्या ठिकाणी करत असतात. पण या अंतर्गत म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती हा कार्यक्रम आहे, या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सध्या काय स्थिती आहे? महाराष्ट्राचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून मी करेन. महाराष्ट्रामध्ये यावेळेला जो लक्ष्यांक आहे तो साधारणतः 5,760 प्रकल्प आपल्याला उभे करायचे आहेत. आणि साधारणतः 118 करोड एवढी गुंतवणूक सबसिडीच्या माध्यमातून आयोग करताय. आणि 47,600 एवढी रोजगाराची निर्मिती आम्ही अपेक्षित करत आहोत. आजच्या घडीला म्हणजे आजच्या मितीला जर आपण बघितलं तर जे काही प्रकल्प सँक्शन झालेले आहेत त्यांची संख्या 1,306 आणि त्याच्यामध्ये 35 करोड एवढ्या पद्धतीने बँकांनी त्याच्यामध्ये वित्तीय सहायताचा जो भाग आहे तो केलेला आहे अनुदानाचा. तर सांगण्याचा मुद्दा असा की संपूर्ण राज्यामध्ये याचं काम जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग हा की कृषीपूरक उद्योग जे आहेत तर त्याला जास्त बळ आहे. कारण जेवढे छोटे छोटे उद्योग आहेत की जे गावात करता येणे शक्य आहेत त्याला जास्त या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि याची जर टक्केवारी आपण बघितली तर कृषीपूरक उद्योगांचं जे स्थान आहे ते साधारणतः 35 ते 40% पुढे आहे. म्हणजे मसाले उद्योग असतील म्हणा किंवा त्याच्यानंतर बेकरीचा उद्योग असेल किंवा गावातले कुठल्याही साधनांचा वापर करून निर्मिती करणारे जे काही उद्योग आहेत त्याला त्या ठिकाणी जास्त खास करून प्राधान्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये महिलांचा जो सहभाग आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही बचत गटांना सुद्धा या ठिकाणी सामावून घेतो. अलीकडच्या काळामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात SHGs त्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात येतं. आणि या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या योजनेचं जे यश आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळेल. पण मग महिलांसाठी खास वेगळ्या प्रकारच्या काही योजना आहेत जे आयोग राबवतो त्याविषयी सांगा. पण मग महिलांसाठी खास वेगळ्या प्रकारच्या काही योजना आहेत जे आयोग राबवतो त्याविषयी सांगा. कोकणामध्ये कोनबॅक या नावाची जी संस्था आहे तर तिथे त्या ठिकाणी आम्ही फळ प्रक्रियाचं एक मोठं क्लस्टर उभा केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 1500च्या वर महिलांना आम्ही समाविष्ट केलेला आहे. आणि या क्लस्टरच्या अनुषंगाने कोकमचं सरबत असेल, कोकमाचं जे कॉन्सन्ट्रेट आहे त्याच्यावरती आम्ही काम केलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जॅकफ्रूट किंवा ज्याला आपण फणस म्हणतो त्याच्यावरचं जे काम आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते जे क्लस्टर आहे ते सुरू आहे. त्याच्यामध्ये साधारणतः जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी आम्ही समाविष्ट केलं आहे. याच्या व्यतिरिक्त मी या ठिकाणी दुसरं सांगेन की अलीकडं आम्ही सोलर चरखा ची निर्मिती केलेली आहे. आणि सोलर चरखाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त महिलांना सोलर चरख्याचं प्रशिक्षण देणं आणि त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेणं. आणि या अनुषंगाने अलीकडे पंतप्रधानांच्या हस्ते एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतला होता लुधियानामध्ये. तिथे 500 महिलांना पंजाबमध्ये आम्ही या ठिकाणी चरखे प्रदान केले. आणि त्याचा मुख्य उद्देश हाच होता की साधारणतः जास्तीत जास्त महिलांना स्वयंरोजगाराची दालनं आहेत ती त्या ठिकाणी खुली करणं किंवा त्यांना ओपन करून देणं हा त्यातला महत्त्वाचा भाग होता. आणि तो आम्ही करत आहोत. आणि जास्तीत जास्त महिला याच्यामध्ये येत आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरं मी या ठिकाणी सांगेन की फ्रँचाईज जे आहे तर ज्याला आपण मार्केटिंग फ्रँचाईज म्हणतो तर ती सुद्धा या ठिकाणी आयोग करताय. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना समावेश करतोय. रेडीमेड गारमेंट असेल, डिझायनिंगच्या काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये महिलांना या ठिकाणी आम्ही पाचारण करतोय. तर महिलांचा समावेश हा अगदी प्राधान्याने या ठिकाणी आम्ही करतो आहोत. पण आपल्याकडे ग्रामीण आणि पारंपरिक जे कारागीर आहेत जी वर्षानुवर्षे काम करतात तर अशा कारागिरांसाठी, कलाकारांसाठी काय योजना कार्यान्वित आहेत? ग्रामीण कारागिरांना त्या ठिकाणी त्यांच्या जी काही कौशल्य वृद्धी आहे, त्यांचं जे स्किल आहे त्या स्किलमध्ये वृद्धी करण्यासाठी म्हणून
आणि खास करून बऱ्याच वेळा काय होतं की त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत किंवा त्यांची जी कला आहे त्याच्यामध्ये त्यांना पॅकेजिंग किंवा ब्रँडिंग किंवा मार्केट प्रमोशन या ज्या गोष्टी आहेत याची नेहमी कमतरता भासते. आणि म्हणून आयोगानं स्फूर्ती या नावाची योजना या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत असे जे काही पारंपरिक कारागीर आहेत त्यांना त्या ठिकाणी एका ठिकाणी आणणं, त्यांना कॉमन फॅसिलिटी सेंटर उपलब्ध करून देणं आणि या कॉमन फॅसिलिटी सेंटरला चालना देण्यासाठी म्हणून ज्या काही सामाजिक संस्था आहेत किंवा एखादी एनजीओ आहे ती एनजीओ या ठिकाणी पुढाकार घेते की जिला या कामाचा अनुभव आहे या ग्रामीण विकासाच्या संदर्भातला आणि त्या ठिकाणी ते पुढाकार घेऊन स्फूर्ती योजना देशामध्ये राबवली जाते. आपल्या राज्यात सुद्धा याचा लक्षांक आहे आणि अलीकडच्या काळामध्ये एक चांगला प्रकल्प आंबेजोगाईच्या ठिकाणी जे आपली लमानी कुटुंब असतात साधारणपणे पारंपरिक ज्या काही दागिने वगैरे जे बनवतात किंवा वस्त्र वंच्यावरती काही कला असते अशा लमानी कुटुंबातल्या महिलांच्यासाठी म्हणून एक क्लस्टर या ठिकाणी येत आहे. तर हा सगळा भाग आहे की ज्याच्यामध्ये आयोग काय करतं की आयोग अनुदान देतं या सगळ्या कारागिरांच्यासाठी आणि त्यांच्या एकंदरीत असलेल्या नुसत्याच कौशल्यवृद्धीसाठी नाहीये तर त्यांची जी काही हे आहे रोजंदारी आहे त्या रोजंदारीमध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ अपेक्षित आहे. आणि म्हणून हा सगळा जो भाग आहे पारंपरिक कलेला या ठिकाणी प्रोत्साहन देणं आणि ती कला संरक्षित करणं हे काम आयोग करत आहे. म्हणजे प्रत्येक समाज आहे तो आपली कला किंवा आपलं काम आहे ते वर्षानुवर्षे करत असतं पण त्याला एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम किंवा मार्केट मिळवून देण्याचं काम आयोग करतो. आणि अगदी शेवटच्या स्तरापर्यंत अगदी खालच्या स्तरापर्यंत जाऊन आयोग मदत करतं. आणि एकूणच खादी म्हटलं की खादी ग्रामोद्योग विभाग म्हटलं आयोग म्हटलं की खादी लगेच डोळ्यासमोर येते. पण मग खादी जी आहे ती प्युअर खादी कसं ओळखायचं किंवा बऱ्याचदा फसवणूक होते मार्केटमध्ये तर ते कसं काय ओळखायचं? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न उपस्थित केला की खादीची प्युअरिटी ओळखण्यासाठी आयोगाने खादी मार्क कार्यान्वित केलेला आहे. आणि खादी मार्क हा एक सरका अशा पद्धतीचा खादी मार्क आहे आणि तो प्युअरिटीचा द्योतक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी खादीचं वस्त्र ज्यावेळेला बाजारात आणलं जाईल तर संस्थांना आमच्या साधारणतः ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना सुद्धा हे बंधनकारक आहे. ज्यावेळेला त्या विक्री करतील त्यांनी तो खादी मार्कचं जे लेबल आहे ते लेबल त्या ठिकाणी लावणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतरच ते आपल्या म्हणजे वस्तूंची किंवा कापडाची जी हे आहे विक्री त्या ठिकाणी करू शकतील. आणि म्हणून खादी मार्क हे प्युअरिटीचं द्योतक आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार अलीकडे जोरात सुरू आहे की लोकांना या संदर्भात अवेअर करणं त्यांना म्हणजे जागरूक करणं की जेणेकरून त्यांची फसवणूक या ठिकाणी टाळता येणं शक्य होईल. तरुणांसाठी काय मार्गदर्शन कराल किंवा काय योजना आहेत? कारण तरुण मंडळी जे आहेत आता सध्या म्हणजे पुन्हा एकदा उद्योगधंद्यांकडे वळताना आपल्याला दिसतात पण त्यासाठी वेगवेगळ्या विभागातले वेगवेगळे मार्गदर्शन शिबिरं पण आयोजित केली जातात तर त्याविषयी सुद्धा सांगा. मी या ठिकाणी खास करून सांगेन की तरुणांच्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग एक चांगल्या प्रकारची पर्वणी आहे की त्यांना ही एवढ्यासाठी आहे की आयोगाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुण जे आहेत उद्योजक उभे करावेत अशाच प्रकारची धारणा आहे. आणि याच्यासाठी आमच्याकडे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आम्ही राबवतो. अवेअरनेस कॅम्प्स या ठिकाणी आम्ही घेतो की जेणेकरून लोकांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात यावं आणि केवळ साचेबद्ध अशा प्रकल्पांची या ठिकाणी उभारणी न करता की नीड बेस किंवा गावामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये एका उत्पादनाला या ठिकाणी चांगलं मार्केट आहे किंवा त्याचा चांगला प्रभाव आहे तर अशा सगळ्या उत्पादनाला तो जो काही तरुण आहे तो तरुण त्या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्याकडे येऊ शकेल अप्रोच होऊ शकेल. आणि त्यासाठी एक वेबसाईट या ठिकाणी मी मुद्दाम देतो आहे. ती वेबसाईट ही आहे की www.kvic.org.in या नावाची वेबसाईट आहे आणि त्याच्याकडे PMEGP ऑनलाईन या नावाचा एक आपण जो हे आहे संकेतस्थळ त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्मॅटिंग वगैरे मिळेल. आणि खास करून या ठिकाणी उल्लेख करेन की ऑनलाईन सिस्टम असल्यामुळे आपल्याला कुठे अप्रोच व्हायची गरज नाही. तिथेच त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन करता येईल. आणि आयोगाने असं बंधन घातलेलं आहे की 45 दिवसामध्ये या सगळ्या प्रकल्पाला मंजुरी देणं बँकांच्यापर्यंत पोहोचवणं जिल्हा टास्क फोर्स कमिटीच्या मार्फत त्याला त्या ठिकाणी संमती देणं हा सगळा जो भाग आहे तो एकदम टाइमलाईनमध्ये आहे. तो 45 दिवसामध्ये आहे आणि जास्तीत जास्त प्रोजेक्ट उभारणीसाठी त्याला त्या ठिकाणी मदत केली जाते. आणि अतिशय ट्रान्सपरंट अतिशय पारदर्शक प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला आपला ऍप्लिकेशन किंवा आपलं आवेदन दिल्यानंतर त्याचा प्रवास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती आपल्याला बघता येते. आणि म्हणून याचा उपयोग किंवा याचा वापर तरुणांनी करावा
आणि याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती पण मी या ठिकाणी करेन. महिलांच्या अनुषंगानं आणखीन कोणत्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत किंवा करताय? महिलांच्या अनुषंगानं आणखीन कोणत्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत किंवा करताय? बघा की जास्तीत जास्त जे काही मसाल्यासारखे जे पदार्थ असतील किंवा कुरडे असतील किंवा उन्हाळी वाळवण्याचे जे पदार्थ असतील, पापड असेल, लोणचे असतील, या सगळ्या पदार्थांच्या बाबतीमध्ये आयोगाने एक असं धोरण आहे आयोगाचं की साधारणतः प्रशिक्षण देणं, प्रकल्प उभा करणं आणि त्याचप्रमाणे या सगळ्या पदार्थांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं, लोकांच्यापर्यंत ते पोचावेत, यासाठी त्यांना प्रदर्शनाची संधी देणं. आणि म्हणून प्रदर्शनं या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. आणि ही सगळी प्रदर्शनं तालुका स्तरावरती असतात, जिल्हा स्तरावरती असतात, राज्यस्तराचं प्रदर्शन असतं की जेणेकरून नवीन नवीन उद्योजकांना आपले प्रॉडक्ट लोकांच्यापर्यंत पोहोचवता येणं शक्य आहे. आणि इतकंच नव्हे तर काही जे सक्सेसफुल किंवा ज्याला यशस्वी उद्योजक आपण म्हणतोय, तर अशा सगळ्या महिला उद्योजकांनी सुद्धा आपले काही पदार्थ, आपले काही प्रॉडक्ट मॉलमध्ये सुद्धा विकायला सुरुवात केलेली आहे आणि मॉलपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि ते आम्ही करत आहोत. मधुमक्षिका पालन म्हणजे पारंपरिक पद्धतीनं मध गोळा करणं हे आजही सुरू आहे, पण त्याचा व्यापार किंवा मार्केटीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर ते मधुमक्षिका पालन याविषयी सुद्धा काही आयोग वेगवेगळ्या योजना राबवत आहे, तर त्याविषयी सांगा थोडं. मधुमक्षिका पालनसाठी आयोगाचं एक वेगळं संचालनालय या ठिकाणी काम करत आहे, वेगळं डायरेक्टरेट आहे. त्याच्यामार्फत यावर्षी एक सर्वंकष योजना घेऊन आम्ही येत आहोत आणि त्याला आम्ही हनी मिशन असं नाव दिलंय. त्याच्यामध्ये 2 लाख लोकांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. साधारणतः 895 करोड एवढ्या पद्धतीचं बजेट आम्ही केंद्र सरकारच्या समोर मांडणार आहोत आणि पंतप्रधानांचा हा अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा प्रकल्प आहे आणि मला खात्री आहे की याला जरूर या ठिकाणी केंद्र सरकारच्याकडून आम्हाला मदत होईल. आणि आयोगाच्याकडे त्याचं जे टेक्निक आहे किंवा त्याचं जे तंत्र आहे ते उपलब्ध आहे. आमच्याकडं तशा पद्धतीचा प्रशिक्षित वर्ग सुद्धा आहे, स्टाफ आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की याचं व्यवस्थित संचालन होईल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याच्यात काही नवीन जे काही बदल आहेत ते आम्ही केलेले आहेत. आयोगाच्याकडे सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालयानं एक अस्पायर या नावाची योजना जी आहे, ज्याला सेटिंग अप इन्क्युबेशन सेंटर असं म्हणतात, म्हणजे छोटे छोटे इन्क्युबेशन सेंटर्स उभे करणं, तर ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि त्यातलं म्हणजे बी किपिंग मधलं किंवा मधुमक्षिका पालनातलं एक महत्वाचं सेंटर हनी प्रोसेसिंग प्लांट, एक चांगल्या पद्धतीनं ऑटोमाइज हनी प्रोसेसिंग प्लांट आपल्याकडे पुण्याला लवकरच कार्यान्वित होईल आणि तो अपेक्षित आहे साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये त्या ठिकाणी तो उभा करण्यात येईल की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांना या ठिकाणी बोलवणं, त्यांना बी किपिंगचं प्रशिक्षण देणं आणि असे छोटे छोटे इन्क्युबेशन सेंटर करून हनी प्रोसेसिंग प्लांटचं काम संपूर्णपणे देशात, राज्यात वाढवणं. मग त्याच्यासाठी मध पेट्या पुरवण्याची पद्धत असेल, हनीच्या संदर्भातलं कॉलनीज डेव्हलप करण्याची गोष्ट असेल, तर त्याला या ठिकाणी मदत करता येणं शक्य आहे. आणि एकंदरीतच हे झालं सगळं उद्योगाबाबत किंवा उद्योजकांसाठी. पण आम्हाला जर प्युअर सगळे जर प्रोडक्ट घ्यायचे असतील तर आम्ही कुठे जायचं? तर ते काही दुकानं सुद्धा आहेतच मुंबईमध्ये, तर त्याविषयी सुद्धा सांगा. म्हणजे जर खरं प्रोडक्ट आम्हाला घ्यायचं असेल खादी ग्रामोद्योग आयोगाची, तर ते कुठे जायचं? आमच्या सन्माननीय अध्यक्षांनी विनय कुमार सक्सेना म्हणून आमचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी अलीकडे खादी लॉन्च या नावाची एक संकल्पना दृढ केलेली आहे आणि त्याच्यामार्फत मुंबईमध्ये पार्ले या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशा पद्धतीचं खादी लॉन्च उभा करण्यात आलेला आहे. आणि या खादी लॉन्चमध्ये तुम्हाला देशातल्या सगळ्या विविध राज्यातून, विविध भागातून आलेल्या ज्या काही उत्पादनांची जी काही हे आहे मांडणी, ती त्या ठिकाणी बघायला मिळेल. वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीच्या किंवा ज्याला आपण म्हणूया की अतिशय महागड्या, उंची आणि गुणात्मक आणि ज्याला आपण म्हणूया की अतिशय ज्याला म्हणूया की किमती, उंची अशा पद्धतीच्या साड्या वगैरे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर मी विनंती करेन की खादी लॉन्च ही एक जी संकल्पना आहे त्याला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा. आपल्याला विले पार्ले या ठिकाणी तो लॉन्च बघायला मिळेल. जयपूरमध्ये सुद्धा तो अलीकडे त्याचं उद्घाटन झालंय. तर प्रत्येक अशा मोठ्या ठिकाणी आम्ही ते सुरू करत आहोत. मोबाईल व्हॅन सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहात, म्हणजे आम्हाला काही प्रोडक्ट हवे असतील तर आम्ही. तर आयोगाच्याकडे आमचा जो विपणन विभाग आहे, तर त्याच्यामार्फत एक मोबाईल व्हॅन आमची कार्यान्वित आहे आणि या मोबाईल व्हॅनच्या अनुषंगाने जिथे काही कॉलेजेस असतील
त्या कॉलेजच्या परिसरामध्ये किंवा अगदी मोक्याच्या किंवा गर्दीच्या ठिकाणी ती व्हॅन आम्ही विनंतीनुसार पोचवतो आणि त्या व्हॅनच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट बघायला मिळतात, त्याची आपल्याला खरेदी करता येणे शक्य आहे आणि त्याचा खादीचा प्रचार आणि प्रसार आम्ही करत असतो. आमचा मुळात आमची धारणा ही आहे की खादी हा जो आहे तो नुसतं केवळ एक वस्त्र नाही तर खादी हा विचार आहे आणि तो लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं की खादी एक केवळ वस्त्र म्हणून त्याच्याकडे बघता कामा नये. आपण नेहमी बघतो की खादीचं ज्या वेळेला नाव घेतो त्यावेळेला आपल्या पुढे राष्ट्रप्रेम समोर येतं, आपल्या समोर देशप्रेम समोर येतं, आपल्या समोर साधारणतः खादीच्या परिधानाकडे बघितलं की प्रामाणिकता समोर येते आणि म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये त्या अनुषंगाने आमची पावलं वाढतायत आणि खादी बदलते आणि पुन्हा एकदा सगळेजण त्याकडे वळतायत, खादीकडे वळतायत असं म्हणायला काहीच हरकत नाही. मी सांगेन की खादीच्या फॅशन डिझायनिंग मध्ये एवढा बदल झालाय की ऋतू बेरी सारख्या महत्वाच्या डिझायनरना या ठिकाणी आम्ही पाचारण केलंय आणि त्यांचे सगळे प्रॉडक्ट आपल्याला आता उपलब्ध होत आहेत. वा, खूप सुंदर. भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध उपक्रमांविषयी आज आपण जाणून घेतलं आणि या सगळ्या गोष्टींचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यायला हवाय. सर, आज आपण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आलात आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.